नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चितू किचन मध्ये। आज आपण बघणार आहोत कॉर्न धपाटे किंवा मक्याचे धपाटे। इथे मी घेतलेले कोथिंबीर, अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आहेत। त्यानंतर आपण मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेऊयात। हे अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा उकडलेले मका घेतलेली आहे मी। आमच्याकडे त्याला कणीस म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा। त्यानंतर आपल्याला हे चाकूने मका काढून घ्यायचे आहे आणि याला सुद्धा आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। जास्त करायचं नाही, अगदी जाडसर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण साहित्य बघूयात। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी बेसन पीठ, 1 वाटी मका आणि लसूण अद्रक कोथिंबीरची पेस्ट, त्यानंतर 1 चमचा रवा आणि अर्धा भोपळा घेतलेला आहे। भोपळ्यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। तुम्हाला जर का धपाटे मऊ पाहिजे असेल तर तुम्ही तर रवा स्किप करायचा आहे। मला खुसखुशीत धपाटे करायचे आहेत म्हणून मी 1 चमचा मी रवा वापरलेला आहे। त्यानंतर आपण मीठ, हळद आणि ओवा टाकून घट्टसर असं थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे। एकदमच पहिल्यांदा जास्त पाणी वतायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे मी घट्टसर असं मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनिट आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर आपण एक सुती कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून ओला करून घ्यायचा आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून आपल्याला मध्ये मध्ये थापून घ्यायचा आहे। अगदी सगळ्या बाजूने एकसारखं थापून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही। आणि थापून झाला की वरतून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तव्याला सुद्धा तेल लावायचं आणि नंतर आपल्याला धपाटे टाकून घ्यायचं आहे। वरतून थोडंसं हाताने आपल्याला त्या कपड्यावरती प्रेस करायचं आहे किंवा डॅब करायचं आहे, म्हणजे सहज आपला कपडा निघतो आणि दोन्ही साइडने आपल्याला खरपूस असं मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मी दुसरंही करून घेते। तुम्हाला इथं पिठाचा कलर लाईट दिसत आहे कारण की मगाशी लाईट गेली होती, त्यामुळे बॅटरीच्या उजाडाने मगाशी पीठ डार्क दिसत होतं। अशा प्रकारे मी दुसरंही थापून घेतलेलं आहे। तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि अशा प्रकारे वरतून थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे कपड्यावर, म्हणजे ते कपडा आपला चिटकत नाही, सहज निघतो। कपडा चिटकत असेल तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला कपड्यावर फिरवायचं आहे। त्यानंतर आपण तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला लाटून सुद्धा दाखवणार आहे मी। हे अशा प्रकारे गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला लाटून करायचे असतील तर तुम्ही थोडंसं पीठ घट्टसर ठेवायचं आहे, जर का तुम्हाला थापून करायचे असेल तर पीठ थोडंसं सैलसर ठेवायचं आहे। हे अशा प्रकारे मी लाटून सुद्धा घेतलेलं आहे। लाटून सुद्धा छान लागतात। त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। नक्की ट्राय करा, अगदी झटपट होतात आणि चवीलाही भन्नाट लागतात। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले तुमचे सुद्धा धपाटे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।